नमस्कार. अर्जुनाच्या समोर सातत्यानं प्रश्न पडतायत आणि इतके प्रश्न विचारतोय ना अर्जुन, आणि त्या प्रश्नाची उत्तरं भगवंत देत राहतात. अर्जुन आणि भगवंताच्या मध्ये होत असलेल्या या प्रश्नोत्तराच्यामुळे आमचे ज्ञानचक्षु मात्र उघडू शकतात. गरज आहे ते फक्त त्याला नीट समजून घेण्याची. आपण स्वतःला अर्जुनाच्या भूमिकेत घातलं की बरोबर भगवंत काय सांगतायत हे लक्षात येतं, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःला अर्जुन समजणं आवश्यक आहे. म्हणूनच या गीतेवरच्या विवेचनाला मी जास्त लांबवत जातोय. खरं तर माझ्या मनात निर्माण होणारे प्रश्न आणि भगवद्गीतेतून वेगवेगळी पुस्तकं वाचून त्यातून मिळणारी उत्तरं, खरं सांगू मी अपडेट होतोय. म्हणजे इतका अपडेट होतोय की मला जे समजलं नव्हतं आतापर्यंत, म्हणजे अगदी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर महाभारत सांगत असताना गीता स्किप करून सांगावी असं मला वाटत होतं. कारण गीता मलाच समजेल का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता. आणि माझ्या मनाला मी पहिला प्रश्न विचारला होता, गीता काय आहे? गीता एक धर्मग्रंथ आहे, गीता उपदेशाचा ग्रंथ आहे, गीता कशाचा ग्रंथ आहे? तेव्हा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी होती, गीता हा उपदेशाचा ग्रंथ नाहीये, गीता हा धर्मग्रंथ नाहीये, गीता हे भगवंतांनी सांगितलेलं सत्य वगैरे असलं काही नाहीये, त्याची प्रमेयात्मक मांडणी नाहीये. अहो, वाटेल तो प्रश्न मनात यावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर सहजपणे गीतेतून मिळून जावं, इतकी इतकी गीता खोल आहे. अध्याय फक्त 18 आहेत, पण या 18 अध्यायांच्या मध्ये जे जे काही उमगतंय ना, ते 18 जन्मात मिळणारं ज्ञान इतकं आहे. मी तर काय थोडंफार घेतलंय त्या अथांग महासागरातून. माझी घागर सुद्धा नाही, माझा कलश भरून घेतोय. आता कलश आहे की गडू हे समोरच्यावर ठरणार आहे, आणि त्यातलं काही देण्याचा प्रयत्न करतोय समजलेलं, तर लोकांना खूप 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 वाटतंय. बघा गीता काय असेल. अर्जुनाच्या मनामध्येही असाच प्रश्न आहे, देवा तुझे खरे भक्त कोणते? त्यांना कसं ओळखायचं? आणि तू नेमका कोणत्या भक्ताला पावतोस? कोणत्या भक्ताला आपल्या जवळचा समजतोस? भगवंत हसले. ते म्हणाले, अरे भक्ताचे खूप प्रकार आहेत, बाकी सोड, मी तुला तुझ्यावरून सांगतो. मागायला दुर्योधनही आला होता. बघा, मागायला दुर्योधनही आला होता, मागायला अर्जुनही आला होता. भगवंतानी दुर्योधनाच्या समोर ऑप्शन ठेवलं होतं आणि विचारलं होतं की माझं प्रचंड सैन्य, नारायणी सेना आणि मी, या दोन्हीपैकी एक निवड. दुर्योधनाने आपसुक नारायणी सेना निवडली आणि सगळं बळ, सगळी शक्ती जी भौतिक स्वरूपातली होती ती दुर्योधनाने घेऊन टाकली. आणि अर्जुनाने निवडला तो निहत्ता, युद्धभूमीत हाती शस्त्र न घेणारा कृष्ण. आता या दोघांच्या मध्ये बघा, या दोघांच्या मध्ये भगवंताला प्रिय कोण आहे? अर्जुन, दुर्योधन नाही. ज्याला सगळं बळ दिलं तो प्रिय नाही आहे, पण ज्यानं त्यालाच मागून घेतलं तो प्रिय आहे. भक्त कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. अर्जुनाला ते सांगतायत, बघ तुमच्या दोघांच्या मध्ये मला प्रिय कोण? तू. मग सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे. आता कोणत्या भक्तावर जास्त प्रेम असतं? कसल्या कसल्या प्रकारची भक्त येतात आपल्याकडं? आजकाल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था ठेवायच्या म्हणून मेटल डिटेक्टर लावायची पद्धत आली आहे. बघा, मेटल डिटेक्टर म्हणजे कुठे बॉम्ब नेत आहे का, कुणी काही वस्तू नेत आहे का धोकादायक असणारी, स्फोट वगैरे होईल का, हे त्या मेटल डिटेक्टर मधूनच कळतं मंदिराच्या बाहेर. पण ह्या नव्या व्यवस्थेमध्ये सुरक्षा बघण्यासाठी मेटल डिटेक्टर आज लावलं असेल. युगानुयुगापासून मंदिरात जाणाऱ्या भक्तांचं मेंटल डिटेक्टर लावलेलं आहे. त्याचं काय? येणारा कोणत्या कॅटेगरीतला आहे, काय घेऊन येतोय हे भगवंताला कळतं. बर, कळत असेल तर मग भगवंत त्याच्या येण्यावर बंधनं घालतात का? म्हणजे तुम्ही नका येऊ, याला येऊ दे रे, हा चल तू ये,
तू तू बोल, तुझं काय म्हणणं आहे, तू नको सांगू, मी तुला भेटणार नाही, अशी वर्गवारी भगवंत करतात का? अजिबात नाही, अजिबात करत नाही. अर्जुन म्हणतो असं का हो? ते म्हणले अरे येणं ही तर सुरुवात आहे, येऊ देत की, आल्यावर बघू पुन्हा काय करायचं ते. येतोय तरी, आणि ती सुरुवात झाल्यावर पुन्हा भगवंताच्या ठाई लीन होण्यासाठी काय केलं पाहिजे याची व्यवस्था भगवंत बघतात. मग भगवंतांनी 4 प्रकार सांगितलेत भक्ताचे. हे 4 प्रकार कोणते आहेत? 1, दुःखाने व्याकुळ झालेला, तळमळ तळमळ होतची आहे, कल्याण करी रामराया, दुःखाने व्याकुळ झालेला. 2, जिज्ञासू, जिज्ञासेपोटी आलेला, जाणून घेण्याच्या इच्छेपोटी आलेला. 3, लाभाच्या इच्छेने आलेला. आणि 4, ज्ञानी, ज्यानं भगवंताला ओळखलाय. अशी 4 प्रकारची भक्त असतात. आता ही जी दुःखाने व्याकुळ झालेली आहे ती कोण आहेत? आठवते गजेंद्र मोक्षाची कथा. मगरीने पाण्यात हत्तीचा पाय पकडला, त्याच तलावातलं कमळाचं फूल आपल्या सोंडीनं उचललं, भगवान विष्णूच्या चरणाकडे फेकलं आणि सांगितलं देवा वाचव. आणि त्या क्षणी भगवान विष्णूने अवतीर्ण होऊन मगरीच्या तोंडातून हत्तीची सुटका करावी. दुःखाने व्याकुळ झालेला, कल्याण करी रामराया, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे आता, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. दुःखाने व्याकुळ झालेला, अतीव दुःख आहे. आणि या दुःखातून मुक्त कोण करू शकतो? तो आणि तोच केवळ याची भावना मनात येते आणि स्वतःला मुक्त करून घेतो. महाभारतातलंच एक उदाहरण आहे. दुःखाने व्याकुळ झालेला, संकटात सापडला द्रौपदी. दुःशासनानं पदराला हात घातलाय आणि द्रौपदीनं कृष्णाचा धावा केला. अरे धाव, आता ये, तुझ्या बहिणीची इज्जत, तुझ्या सखीची इज्जत पणाला लागली आहे. आर्त हाक मारली आहे. आणि त्या क्षणी वस्त्रांचा ढिगाराच घेऊन भगवंत उपस्थित झाले आहेत. दुःखाने व्याकुळ झालेला, ज्याला भगवंतानीच आता या सगळ्या चक्रातून सोडवावं असं वाटतंय, असा भक्त. ही एक वर्गवारी झाली. दुसरा जिज्ञासू, याच्या मनात जिज्ञासा आहे. आठवतोय मूलशंकर ज्यांनी पुढे महर्षी दयानंद हे नाव धारण केलं. ज्या देवाच्या अंगावर धावणाऱ्या उंदराचाही तो बंदोबस्त करू शकत नाही असा देव नेमका कसा, असा प्रश्न मूलशंकराच्या मनामध्ये पडला आणि त्यांनी देवाच्या अस्तित्वाचाच शोध घ्यायला सुरुवात केली. तो जिज्ञासू. नरेंद्र, विवेकानंद, ज्यांनी गुरुजींनाच प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही मला सिद्धी देताय, या सिद्धीतून मला देव प्राप्त करता येईल का, देवाच्या सानिध्यात राहता येईल का? गुरुजी म्हणले या सिद्धीने देवाच्या सानिध्यात करता येत नाही, फार फार तर चमत्कार करून दाखवता येऊ शकेल. ते म्हणले नको मग सिद्धी, मला जे काही देव दाखवायचा आहे तेवढाच जो कळाला पाहिजे तोच कळू दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. ही मागणी त्यांनी मागितलं. हे आहे, हा जिज्ञासू भक्त असतो. तिसरा लाभाच्या इच्छेने, देवा नोकरी लागू दे, देवा सगळं सुखी होऊ दे, देवा माझं चांगलं होऊ दे, हे दे ते दे करणारा आणि काहीतरी मागायला येणारा भक्त. हा वाईट आहे का? वाईट अजिबात नाहीये. मागतो कुठे माणूस? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. एकादशी घरी शिवरात्र गेली म्हण आली ना, उघड्या घरी नागडं गेलं म्हण आली ना आपल्याकडं. जाऊन काही फायदा आहे का? ज्याच्या घरी द्यायचा भंडार आहे ना त्याच्याकडे मागायला जायचं असतं. त्यामुळे लाभाच्या इच्छेने आलेला भक्त त्यालाही देव जवळ करतो. आणि चौथा प्रकार जो देवाचा अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे ज्ञानी. रामकृष्ण परमहंसाच्याकडे सिद्धी होत्या. ते आपल्या घशाच्या कर्करोगाने ग्रस्त झाल्यानंतर देवीकडे मागणी करून आपल्याला अन्न जाईल याची व्यवस्था करू शकले असते. लोकांनी सांगितलंही करा ना, ते म्हणले नाही गरज नाही, जाऊ दे, अशी इच्छा आहे तर असंच होईल. आणि प्रत्यक्ष देवीकडं कालीमातेकडे ते गेले. अहो, हे असतात ज्ञानी, ज्यांना ईश्वर काय ते कळलेलं असतं. आणि ज्ञानी भक्तच परमेश्वराच्या अत्यंत जवळचा असतो. म्हणून हे दे ते दे म्हणणारा दुर्योधन जवळचा नाही झाला, पण देवा बाकी काही नको, तू स्वतःच मला दे
म्हणणारा अर्जुन देवाच्या जवळचा झाला. अर्जुना, तुला कळतंय ना नेमका भक्त कोणता जवळचा ते? त्यामुळे लक्षात ठेव, तू माझ्या जवळचा आहेस, मी तुझं हित बघतो आहे, म्हणून मी जे सांगतोय ते तुला करावं लागेल. उठ, लढाईला लाग. नमस्कार.